धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात, दारूची तस्करी ठरली तरुणावर जीवघेणी। सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग आंतरराज्य तस्करीचं केंद्र तर ठरत नाही। धुळे सुरत महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला। भरधाव वेगातील स्विफ्ट कारचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावर तब्बल 5 ते 6 वेळा पलटी घेतल्याची धक्कादायक घटना घडली। हा संपूर्ण प्रकार परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। अपघातात आकाश पाटील या दारू तस्करी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। दुसरा तस्कर रोहित वाघ गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना विसरवाडी येथील रुग्णालयात दाखल केलं। विसरवाडी पोलिसांनी घटनेची गंभीरता धाव घेत पंचनामा केला। धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त कार क्रमांक GJ 26 AB 4424 मधून मद्याचे खोके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। प्राथमिक तपासात ही कार दारूची तस्करी करत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। अपघातावेळी वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं। या घटनेनंतर प्रशासनाने महामार्गावर वाहन चालवताना वेगमर्यादा पाळण्याचं आणि बेकायदेशीर वाहतूक टाळण्याचं आवाहन केलंय। पोलिसांकडून पुढील तपास वेगानं सुरू आहे। मद्य तस्करीच्या अँगलनेही चौकशी केली जाते। दरम्यान धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर आंतरराज्य सराईत तस्करांची टोळी तर कार्यान्वित झालेली नाही अशी शंका उपस्थित केली जाते। महामार्ग बेकायदेशीर दारू तस्करीचं केंद्र तर होत नाही, तसेच याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करून योग्य उपाययोजना करणं आवश्यक आहे। अन्यथा अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही। महामार्गावरील वेग आणि बेकायदेशीर कृत्य जीवघेणी ठरू शकतात याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण ठरलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी।